30 साईजचा पेटीकोट आहे। डबल फोल्ड कपड्यावर कमरेचा चौथा भाग अधिक 1 करून माप टाकलेले आहे। 2 साईडने माप टाकायचे आहे आपल्याला विरोधाभासमध्ये। दोन्ही साईडने कमरेचा चौथा भाग अधिक 1 म्हणजे 4 कळी पेटीकोट आहे। तर बघा या ठिकाणी मी 4 पण कळ्या कट करून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। 30 साईजचा पेटीकोट आहे आणि याची उंची पण 33 घेतलेली आहे। उंची आपण आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। तर या ठिकाणी दोन्ही पण कळ्या ज्या बाजूने कपडा स्ट्रेट आहे त्या बाजूने मी जॉईंट करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने दुसऱ्या दोन्ही पण कळ्या आपल्याला जॉईंट करून घेतलेल्या आहे स्ट्रेट बाजूने, ज्या बाजूने स्ट्रेट कपडा आहे त्या बाजूने। बघा इथे 4 पण कळ्या म्हणजे 2-2 वेगवेगळ्या कळ्या आपण जॉईंट करून घेतलेल्या आहेत। आता ह्या 2 कळ्या आणि या दुसऱ्या 2 कळ्या आपण एकमेकांवर ठेवून जो तिरपा भाग आहे तो आपण जॉईंट करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी हा एक भाग स्टिच करून घेते। हळूहळू पकडत आपल्याला स्टिच करायचं आहे। मी इथे 3 लाईन मार्जिन ठेवलेला आहे आणि हा कमर बेल्ट 5 इंचाचा आहे। आपला जेवढा कमरेचा भाग असेल त्याच्यापेक्षा 6 इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचा आहे लूजिंगसाठी। आणि हा बेल्ट आपल्याला सुरुवातीला थोडासा फोल्ड करून आतल्या साईडने अगोदर जॉईंट करून घ्यायचा आहे, पेटीकोटचा आतला भाग। बघा मी आतल्या बाजूने कमर बेल्ट स्टिच करून घेत आहे। तो आपल्याला हळूहळू दोन्ही खालचा पेटीकोटचा भाग आणि बेल्टचा भाग व्यवस्थित पकडून हे बघा मी इथे स्टिच करून घेतलेला आहे आणि तो आता बाहेरच्या साईडने जॉईंट करून घ्यायचा आहे। तुम्ही आतल्या पण साईडने करू शकता, कारण एका बाजूने कपडा असा याचे धागे निघत नाही आहेत, एका साईडचा कपडा आहे। आणि हा पेटीकोटचा खालचा घेर जो आहे आपला गोलाकार तो मी बघा स्टिच करून घेतलेला आहे थोडा थोडा पकडत, तुम्ही पाहू शकता। आता या ठिकाणी अजून एक इंच कपडा फोल्ड करून आपल्याला 2-3 शिलाया मारून घ्यायच्या आहेत। हे बघा या पद्धतीने पूर्ण गोल बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। 2-3 शिलाया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मारू शकता। हे बघा या ठिकाणी मी एक स्टिच करून घेतलेली आहे आणि दुसरी पण लगेच हे बघा तुम्ही पाहू शकता, दुसरी पण लगेच मी स्टिच करून घेते। आपल्याला कमर बेल्टमध्ये नाडी टाकण्यासाठी हे बघा मी 1.5 इंचाची पट्टी इथे घेतलेली आहे। त्याची आपण अशा पद्धतीने फोल्ड करून दोन्ही साईडने डबल फोल्ड करून आपण बेल्ट तयार करून घेऊ। तुम्ही पाहू शकता मी नाडी इथे स्टिच करून घेतलेली आहे। आता एका साईडने पिन लावून आपण बेल्टमध्ये नाडी ओवून घेऊया। मी दाखवते व्हिडिओमध्ये याप्रमाणे। हळूहळू पकडत आपल्याला पिन पुढे ढकलायचे आहे। आता पिन खेचून व्यवस्थित नाडी करून एका साईडने जी जास्त होती ती हळूहळू कमी करत दोन्ही बाजूने आपल्याला सेम करून घ्यायचे। बघा तुम्ही पाहू शकता आणि आपला इथे पेटीकोट आता रेडी झालेला आहे।